आता जास्त न वेळ घेता मी टू द पॉईंट याच्यावरती विचार करेन. आता आयोगाच्या प्लॅनिंगप्रमाणे किंवा जो काही आत्तापर्यंतचा 4-5 वर्षाचा भाग विचारात घेतला तर मेरिट पॉईंट किती लागतो आपल्याला? 40 ते 50च्या दरम्यान आहे 100 मार्काच्या पेपरवरचा भाग विचारात घेता. मग किमान आपल्याला किती मार्क अपेक्षित आहेत? 50 मार्क आहेत. इथं लेडीज आणि जेंट्स असा न विचार करता किंवा फिमेल मेल असा विचार न करता प्रत्येकाने एक आपण स्ट्रॅटेजी अशी ठेवली 50 मिळालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आत्ता सरांनी सांगत असताना आणखी एक महत्त्वाचा भाग होता की सर्व पेपर आपण कवर करू शकत नाही. मग हा 8 तास नकोच आहे. विनाकारण आपल्याला ब्लॅक करायचेच नाही आहेत. असं केलं तर त्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे इथं आपण काय म्हणूया, आपण बचावात्मक खेळी ज्याला करता येईल या पेपरमध्ये शेवटच्या 1 तासामध्ये, तर व्यवस्थितरित्या आपल्याला स्कोरिंग करता येऊ शकतं. दुसरा महत्त्वाचा भाग, पेपर 1 तासाचा आहे. याचा अर्थ आपण 1 तास स्टडी असणं अपेक्षित आहे का? तर सायकोलॉजिकल संदर्भ जर विचारात घेतला 24 तास अगोदर 48 तास अगोदर याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. आपण ह्याचा कधीच विचार करत नाही. 2 वर्ष 5 वर्ष 6-6 महिने आपण अभ्यास करतो. मध्येच सर संदर्भ बोलले की 11:15पर्यंत हातात आपल्याला क्वेश्चन पेपर मिळेपर्यंत आपला अभ्यास चालू असतो. म्हणजे याच्यावरती माझं ठाम बोलणं आहे, हा सगळ्यात पहिला अविश्वास आहे स्वतःवरचा की माझा अभ्यास झाला नाही. मेंदू म्हणतो 11 वाजता मी बघतो काय करायचं ते. हे सांगण्यामागचं कारण काय आहे? पाणी जर गढूळ असेल तर तळ दिसणार नाही मित्रांनो. साधं सोपं नियम आहे याला. आपण जर खरं काम सुरू होण्यापूर्वी हे फाईल ओपन कर, ते फाईल ओपन कर, ते फाईल ओपन कर, कॅम्प्युटर हँग होणार की नाही? सिम्पल आहे, रिझल्ट मिळणार नाही आहे. आपण हेच करतो पेपरला जाण्यापूर्वी. मी म्हणून म्हटलं 48 तास अगोदर 24 तास अगोदर. सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या, तुमची झोप रात्री चांगली झाली पाहिजे आदल्या दिवशी पेपरच्या. हे सगळ्यात पहिलं. जेवण माफकच असलं पाहिजे. याच्या मागचं कारण काय? ही सिस्टीम व्यवस्थित असेल तर माझ्या चेहऱ्यावरती तो संदर्भ असतो. हे सांगण्याचं कारण काय आहे? तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, कारण आपण मेसचं खाऊन आपली सिस्टीम कशी करून घेतलेली आपल्याला सगळ्याला माहीत आहे. त्यामुळे ती सिस्टीम व्यवस्थित असेल तर आपण फ्रेश राहतो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये. एखाद्याला पाठ्य अभ्यास करण्याची सवय आहे. तुम्हाला जास्तीत जास्त लिमिटेशन आहे सकाळी 6पर्यंत. 6च्या नंतर किमान 4 तास पेपर सुरू होईपर्यंत बिलकुल कोणतंही वाचन असलं नाही पाहिजे. रविवारी पेपर असतो, एखादा वर्तमानपत्र घेऊन वाचत गेलं तरी चालू शकतं. सगळ्यात महत्त्वाचा भाग, पेपरला जाण्यापूर्वी तुम्ही तुमचं सेंटर पाहून घेतलेलं असलं पाहिजे. किती वेळ लागतो फिजिकली जायला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या दिवशी ते ट्रॅफिक जाम होईल, काहीतरी होईल आणि हमखास आपण 11th आवर पोझिशन तयार करतो आणि पेपरमध्ये जाण्यापूर्वीच ऑलरेडी 72वरून ते कधीच 120वर गेलेलं असतं. आणि ते सेट व्हायला अर्धा तास आपल्या हातातून निघून जातो आणि पेपर संपलेला असतो पुढचा. हे अनेकदा अनेकांच्या वाटेला आलेलं संदर्भ आहे. म्हणजे एवढी चांगली मेहनत करून शेवटच्या दिवशी जिथं मला रिप्रेझेंट व्हायचं आहे तिथं मात्र मी गोंधळ घालतो. पेपरला जाण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाचा भाग, हॉल तिकीट असलं पाहिजे ह्याची खातर जमा करा सोबत. दुसरा महत्त्वाचा भाग ज्याची लाज वाटते, आणखी एक गोष्ट आहे. आपला पेपरला घेऊन जात असताना पॅड. आपल्याला वाटतं आपण फार मोठे झालो, मोठ्या अधिकाऱ्याची परीक्षा द्यायची आहे, पॅड घेतल्यानंतर हसतील लोक. मित्रांनो, आपण ज्या सेंटरवर जातो, ज्या हॉलमध्ये आपल्याला जावं लागणार आहे त्या हॉलमधील कसा डेस्क आहे आपल्याला माहीत आहे? तो पुसला आहे, त्याला भेगा पडलेल्या आहेत? नाही माहीत आहे. हमखास गोंधळ होतो, पेपर फाटण्याची शक्यता असते. आपण अति जलद गतीने ही प्रक्रिया करत असतो. पॅड सोबत घेऊन जा. 2 पेन त्याच दिवशी घेतलेल्या नसाव्या, 8 दिवस अगोदर घेतलेले असावं. 0.5 किंवा 0.7ची पेन असावी सोबत. एक पेन्सिल ही सोबत असावी. तुम्ही म्हणाल सर पेन्सिलचं काम नाही, पण पेन्सिल असलं गेलं पाहिजे. एक चांगला चालणारा घड्याळ असावा, म्हणजे टाईम दाखवणारा घड्याळ सोबत असावा. पाण्याची बॉटल सोबत आपल्या असावी. एक नॅपकिनही सोबत असावं. कशासाठी? जर डेस्क खराब असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या पेपर जिथे ठेवताय ते पुसा. तुम्ही बसलेल्या ठिकाणी नाही पुसलं तरी चालेल, ते ऑटोमॅटिक पुसलं जाईल. ओके. पेपर संपण्यापूर्वी 1 तास सेंटरवर जात आहे. हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुम्हाला नॉर्मल ठेवू शकता. एकदा हॉलमध्ये गेल्यानंतर अर्ध्या तासाचा वेळ तुमच्याकडे असतो. पर्यवेक्षक तुम्हाला आपलं उत्तरपत्रिका द्यायला सुरुवात करतात. तुमच्याकडे अर्धा तास वेळ असतो. या कालावधीमध्ये आमच्या निदर्शनास आलेल्या बाबीमध्ये
आपण हॉल तिकीटवरील ही माहिती व्यवस्थितरित्या आपल्या उत्तरपत्रिकेवरती भरत नाही. हे पेपर झाल्यानंतर अनेक मुलं होतात, हे नंबर विसरला, चुकून 2च्या ऐवजी 3 केलो. सगळ्यात शेवटचा प्रॉब्लेम काय असतो तिथं माहीत आहे? क्वेश्चन पेपर हातात पडल्यानंतर क्वेश्चन पेपरची सेरीज तुम्हाला उत्तरपत्रिकेवरती भरायची असते. बऱ्याचशा वेळेस 20 होते काही लोकांची. पहिलं काम ते करायचं. पेपर सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया झाल्यानंतरही हे करत असताना ते आपलं चुकीचं होऊ नये यासाठी तुम्ही काय करा, पेन्सिलने पहिल्यांदा काय करा, उत्तरपत्रिकेवरती टिक मार्क्स करा, कुठं कुठं आपल्याला ब्लॅक करायचं आहे. मग त्यानंतर पेननी करा, त्यामुळे चुकीची संभाव्यता कमी होते. पेपर सुरू होण्यापूर्वी परत 5 ते 10 मिनिटाचा वेळ आहे अजून तुम्हाला. ही सगळी प्रक्रिया. यावेळेस तुमचा कितीही जवळचा मित्र तुमच्या हॉलमध्ये असला तरी त्याच्याशी बोलायचं नाही. आणि यावेळेस आपण निगेटिव्ह इम्प्रेशनमध्ये असतो, घाबरलेल्या अवस्थेत असतो. ब्रिदिंग प्रोसेस आपली 72वरून 92वरती गेलेली असते. आणि अशा वेळेस निगेटिव्ह सिम्पटम्स जास्त असतात. अवघड येईल का, मी केलेलं येईल की नाही, किंवा मागचा फ्लॅशबॅक त्यावेळेस येतो. तो कुठलाही असू शकतो तुमच्या दृष्टिकोनातूनचा. तो न येता इथं सगळ्यात सोपा व्यायाम करायचा आहे, लॉंग ब्रिदिंग प्रोसेस. मी काय म्हणतो, लॉंग ब्रिदिंग प्रोसेस. 1 मिनिटात नॉर्मली आपले 15 ते 16 श्वसन प्रक्रिया होतात. पण लॉंग ब्रिदिंग प्रोसेसमध्ये फक्त 5 श्वसन प्रक्रिया होतात. याच्याने फायदा होतो तो ऑटोमॅटिकली तुमची ब्रिदिंग प्रोसेस कूल होते आणि ऑटोमॅटिकली 5-7 मिनटामध्ये तुम्ही नॉर्मल लेवलला येता आणि हातात तुमच्या पेपर पडला की आपली प्रोसेस सुरू. आपलं टार्गेट हा आहे, असं लक्षात घेऊया, 50 मार्काचं. मग ह्याच्यात आपण 50 मार्काचा असेल, 60 मिनिटाचा कालावधी आहे, 100 प्रश्न सोडवायचे. 100 प्रश्न शक्य नाही, पण ते कधी 100 पैकी किती प्रश्न सोडवायचे आहेत याच्यासाठी मला काय करावं लागेल, 100 प्रश्न वाचावं लागेल ना, कोणते सोडायचे आहेत आणि कोणते सोडून द्यायचे आहेत आणि कोणते सोडवायचे आहेत. यासाठी प्रोसेस आहे. 60 मिनिटापैकी तुम्हाला काय करायचं आहे, 50 मिनिटाचाच पेपर आहे असं कन्सिडर करा. पहिल्या 20 मिनिटामध्ये तुमची प्रोसेस स्टार्ट होईल. 20 मिनिटामध्ये 85 प्रश्नाला तुम्हाला गवसणी घालायची. 85. गणिताचे 15 सोडून इथे 20 ऐवजी 25 मिनिट ही कन्सिडर करू शकता. मग ह्या 25 मिनिटामध्ये काय करायचं आहे, 85 प्रश्नापैकी किमान पहिल्या टप्प्यात एकाच स्ट्रोकमध्ये तुमचे 30 प्रश्न सुटलेच पाहिजे. तरच अभ्यास, नाही तर फायदा नाही आहे. 30 प्रश्न सुटलेच पाहिजेत. मी 85 पैकी बोलतोय. याची पुढचे 30 प्रश्न असे असले गेले पाहिजेत की सेकंड टाईम मी जेव्हा येईन तेव्हा सुटू शकेल, किंवा असे प्रश्न आहेत हे असे तुमचे इथं हे की ते होण्याची शक्यता कशी आहे, जास्त आहे. 25 प्रश्नांची संख्या असावी मॅक्झिमम, की या प्रश्नाकडे परत येण्याची गरजच नाही, परत वाचण्याची गरज नाही. म्हणजे इथे 3 टप्पे पडले, 30 प्रश्न सोडवलात, 30 प्रश्न परत सोडवायचे आहेत आणि 25 प्रश्न परत त्याच्या मागे लागायचं नाही. हे करत असताना इथे चिन्ह देणे गरजेचं आहे. जे सोडवलेलं आहे त्याच्यापुढे बरोबर चिन्ह करा, जे सोडवायचे आहेत परत नंतर त्याच्यापुढे बरोबर चिन्ह करा. म्हणजे राईट हा पहिला भाग असेल, दुसऱ्या वेळेस तुम्ही बरोबर चिन्ह करा आणि जे करायचेच नाही आहेत, सोडवायचेच नाही, त्याच्यापुढे काय करायचं आहे, फुली मारायचं आहे. हा झाला 25 ते 20 मिनिटाचा कालावधी. त्यानंतर 10 मिनिटाचा कालावधी. गणिताने 10 म्हणजे 10च मिनिट. 10 मिनिटाच्यावर एकही मिनिट द्यायचं नाही आहे. त्या 10 मिनिटात जेवढे सुटतील तेच खरे. विनाकारण अट्टहास करायचे नाही, 15 सोडवायचं आहे इथे. ओके, इथं 7 सुटतील 8 सुटतील असं आपण गृहीत धरू. तुमची संख्या झाली सोडवलेल्या प्रश्नाची 30 अधिक 7. वेळ संपलेला आहे तुमचं 20 अधिक 10 30 मिनिट. आपण 50 मिनिटाचाच पेपर विचारात घेतोय. पुढचे 20 मिनिट. आता या 20 मिनिटात काय करायचं आहे, तुम्ही ज्याच्या पुढे बरोबर चिन्ह मारलेलं आहे असे प्रश्न किती आहेत, 30. हे 30च्या 30 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. पहिल्या टप्प्यात तुम्ही 20 मिनिटात 85 प्रश्न वाचलाय, पण आता दुसऱ्या टप्प्यात 20 मिनिटामध्ये तुम्हाला 30च प्रश्न सोडवायचे आहेत आणि ऑलरेडी तुम्ही तो प्रश्न वाचलेला आहे. ऑलरेडी माइंडसेट व्हायला लागतं आणि ऑटोमॅटिक तुम्ही उत्तरापर्यंत जाता. या 20 मिनिटामध्ये 30च्या 30 प्रश्न सोडवायचे तुमचे. तुमची एकूण संख्या झाली किती, 50 मिनिटात सोडवलेली 67. हे फक्त कुणाला लागू आहे, जे रिव्हिजन लेवलला गेलेले आहेत त्यांना लागू आहे. म्हणजे परत कन्फर्मेशन करा, सराव पेपर याच्यासाठीच सोडवा, हा प्रयोग तिथं वापरा. हे शक्य असेल तर पुढे शक्य आहे, अन्यथा गोंधळ होईल ऐन वेळेस जर वापरलात. अजूनही तुमच्याकडे 10 मिनिटाचा वेळ आहे. आत्ता काय 25 प्रश्नांच्या पुढे तुम्ही काय केलेलं आहे, फुली मारलेली आहे. गणिताचे जवळपास 8 प्रश्न असे सोडवलेले नाही, जे जवळजवळ 32 प्रश्न आहेत. या 32 प्रश्नापैकी 18 एवढाच असावा, 5च्या वर सोडवायचं नाही. ओन्ली 5. किती मिनिटात, 10 मिनिटामध्ये तुम्हाला. म्हणजे काय होतं, कधी कधी चुकून आपण फुली मारलेली असते कारण वेळ नाही ना आपल्याकडे.
हे फार वेगाने सांगतोय कारण आपल्याकडे वेळ नाही आहे, त्यामुळे आपल्याला जलद गतीने सांगावं लागत आहे. इथे तुम्ही 5 प्रश्न सोडवला तर तुमची ही संख्या 67 वरून 72 वर गेली. ओके, तुम्ही 60 मिनिटामध्ये 72 प्रश्न सोडवलाय. मग 72 पैकी आपण कन्सिडर करू 100% तुमचे 20 चुकणारच आहेत. 20. किती मार्क कमी होतील तुमचे निगेटिव्ह मार्क सिस्टीम प्रमाणे? 25. 72 मधून 25 काढा, किती येतील? तुम्ही 48 पर्यंत येता. 48 सफिशियंट आहे सध्या. या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही तुमच्या पातळीवरती बदल करा. हे एक प्रयोग सांगितला तुमच्या पुढे, हे सराव पेपरमध्ये जेव्हा तुम्ही वापराल याच्यामध्ये ऑटोमॅटिक गणित बदलायला लागेल आणि त्या पद्धतीनं जाता येईल. वेळ आपली संपत आलेली आहे, 3 मिनिटाचा कालावधी आहे. आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहिलात. पुढच्या कालावधीमध्ये अशाच ज्या ज्या काही सूचना तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत त्याचा वापर तुमच्या अभ्यास पद्धतीमध्ये करा. कार्यक्रम इथं संपला, पण राष्ट्रगीता नंतर आपण जागेवरती उभे राहायचे आहेत.